धम्मपद हा भगवान बुद्धांच्या वचनांचा एक अद्भुत संग्रह आहे. हा ग्रंथ त्रिपिटकाच्या खुद्दक निकायचा भाग आहे. यामध्ये 26 वर्ग असून 423 गाथा आहेत. आपण धम्मपदाचा 16वा वर्ग म्हणजे पियवग्गो ऐकूया. वर्ग 16 पियवग्गो, ज्या ठिकाणी स्वतःला गुंतवू नये त्या ठिकाणी स्वतःला गुंतवणारे, ज्या ठिकाणी गुंतवून घ्यावे त्या ठिकाणी गुंतवून न घेणारे, हितकर गोष्टी सोडून अहितकारक पण प्रिय गोष्टी ग्रहण करणारे, पुरुषाला जो आत्मयोगात घडून गेला आहे अशा योग्य ठिकाणी स्वतःला गुंतवून घेणारे माणसाचा हेवा करावासा वाटेल. प्रियांचा संग ठेवू नका आणि अप्रियांचा तर कधीही ठेवू नका. प्रियांचे अदर्शन आणि अप्रियांचे दर्शन दुःखकारक होते. म्हणून कशालाही प्रिय बनवू नका, कारण प्रिय वियोग दुःखकारक असतो. ज्यांना प्रिय नाही त्यांना गाठी व बंधने राहत नाहीत. प्रियापासून शोक होतो, प्रियापासून भय होते. प्रियापासून जो सुटला त्याला शोक नाही. मग भय कुठचे? प्रेमापासून शोक होतो, प्रेमापासून भय होते. प्रेमापासून मुक्त झालेल्याला शोक नाही. मग भय कुठचे? रतीपासून शोक होतो, रतीपासून भय होते. रतीपासून मुक्त झालेल्याला शोक नाही. मग भय कुठचे? कामापासून शोक होतो, कामापासून भय होते. कामापासून सुटलेल्याला शोक नाही. मग भय कुठचे? तृष्णेपासून शोक होतो, तृष्णेपासून भय होते. तृष्णेपासून मुक्त झालेल्याला शोक नाही. मग भय कुठचे? जो शील आणि दर्शन यांनी संपन्न, धर्मिष्ठ, सत्य जाणणारा आणि आपले कर्तव्य करणारा आहे, त्याच्यावर लोक प्रेम करतात. अवर्णनीय असे जे निर्वाण, त्याचा ज्याला छंद लागला आहे, ज्याचे मन उमलले आहे, कामभोगात त्याचे चित्त बद्ध नाही, त्याला ऊर्ध्वस्रोत असे म्हणतात. ज्याप्रमाणे चिरकालचा प्रवास संपवून दुरून सुखरूप आलेल्या माणसाचे इष्टमित्र आणि आप्त अभिनंदन करतात, त्याप्रमाणे ज्याने पुण्य केले आहे तो या लोकातून परलोकात गेला असता. आप्त जसे प्रिय माणूस आले असता स्वागत करतात, तसे त्याची पुण्यकृत्ये स्वागत करतात.